29 सप्टेंबर इज द वर्ल्ड हार्ट डे. तिचा थीम आहे डोंट मिस द बीट. आज आपण बोलणार आहोत आपल्या हृदयात रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस का होतात. आपल्या हृदयाला 2 रक्तवाहिन्या असतात, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. ह्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजची प्रक्रिया 10 वर्षापासून चालू असते. त्याला आम्ही ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. ॲथेरोस्क्लेरोसिस मध्ये रक्तवाहिनीमध्ये चरबीचा थर येणं ही नॅचरल प्रोसेस आहे, एजिंग प्रोसेस आहे, जी सगळ्यामध्ये चालू असते. मग हीच प्रोसेस जर लवकर झाली, फास्ट झाली, त्याला आपण म्हणतो ब्लॉकेजेस म्हणून. नॉर्मली बाय 70 इयर्स ऑफ एज 15-20% ब्लॉकेज असणं हे नॉर्मल आहे. पण ज्या लोकांना डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तंबाखू, बिडी, सिगरेटची व्यसन असेल किंवा मिस्त्री हिचं व्यसन असेल, स्ट्रेस असेल, तर फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल, अशा लोकांमध्ये ब्लॉकेजचं प्रमाण 100% वाढणार. फॅमिली हिस्ट्री असेल, तुमच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असेल 50 मध्ये किंवा वडिलांना डायबिटीस ब्लड बी असेल 50, तर पुढच्या पिढीला 10 वर्ष अगोदर होणार, जे ए डिकेड अर्ली होणार. 40 त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा डायबिटीस होऊ शकतो किंवा ब्लड प्रेशर होऊ शकतो. तर अशा लोकांनी जास्त प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, जास्त काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी रेग्युलर हेल्थ चेकअप केलंच पाहिजे. हेल्थ चेकअप नॉर्मली सगळ्यांनीच 35 वयापासून केलं पाहिजे. पण ज्यांची हिस्ट्री पॉझिटिव्ह असेल, फॅमिली हिस्ट्री, त्यांनी 30 पासून प्रत्येक वाढदिवसाला हेल्थ चेकअप केलंच पाहिजे.